जय गुरुदेव. आवाज येतो? ज्योतिताईसाठी माझे कॉन्फर्मेशन. माझं नाव रिमा आहे. मी ससून हॉस्पिटलमध्ये पुण्याला टीचर सिस्टर म्हणून आता प्रमोशन झाले जस्ट 1 वर्ष. आणि सांगते 2001 ला माझा पाय काढलेला. 2001 ला पाय काढल्यानंतर 2009 ला लग्न झालं. 2013 ला फर्स्ट ऑपरेशन झालं. 2017 ला कॅन्सर झालं. गॅलेरियन कॅन्सर. एवढे मेजर प्रॉब्लेम झालेले माझ्या जीवनामध्ये. फर्स्ट मी सेवेला सुरू सांगते 2011 जेव्हा डायबिटीस झाला वगैरे मला, तर मग सगळं टेस्ट केलं त्यामध्ये तुम्हाला आहे डायबिटीस, ठीक आहे, डायबिटीसचं मेडिसिन चालू. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी ठेवायची. तरी मला मला कॉशनच्या गोळ्या चालू होत्या, डायबिटीसचं मेडिसिन चालू होतं. आणि डायबिटीसचं मेडिसिन असं असतं तुम्हाला ते एक दिवस डोस वाढला तर शुगरचे लेवल आहे. कोणी पण डायबिटीस पेशंट असतात अनुभव सांगू शकता. इन्सुलिन जर वाढवलं तरी शुगर वाढते. म्हणजे असं नाही की मेडिसिन घेताना डोस दिवस आला किंवा मेडिसिन ड्रग डोस कमी करून शुगर लेवल लावतात आणि असं कधी डायबिटीस लाईन करते. सेम मला कसं झालं 2014 जेव्हा मला सिझेरियन सेक्शन झालं त्यावेळेस पण मला इन्सुलिन 27 युनिट पीरियड चालू होतं. त्याच्यानंतर मेडिसिन पण शिफ्ट झाले. सोनोग्राफी केलं, सिटी स्कॅन केलं, 8 सेंटीमीटर मला सिस्ट सांगितलं पोटामध्ये सस्पेक्टेड. मग घाबरले लगेच वो मेरे को डालते गए ग्रुप पे डालते गए बहुत लंबा लंबा 2-2 3 GB का ऐसा नहीं यूट्यूब पे डाल रहे ना ये हो रहा है ना यूट्यूब पे वाईफाई नेट काम नहीं कर रहा है हो जा रहा पूरा हो जा रहा है क्या सोल्यूशन प्रोग्राम खत्म के बाद घर पे पहुंचा ऐसा 12 ते 13 वर्ष असे मेडिसिन खाल्ले होते. आता म्हणजे एक असा प्रश्न होता ते माझ्या शरीरावर व्यायाम केलं पण दिवसेंदिवस ती आमची जखम मोठ्या पद्धतीने गायडन्स करायला होत नव्हतं आम्हाला. 8-9 वर्ष सांगितलं जेव्हा 2001 ला ऑपरेशन केलं मग रोजगाराची गोळी खाऊन जी झोपायचं ते कमी झालं. आर्टिफिशियल पुढं कॉलेज केलं हे झालं सगळं लाईफ सेटल झालं. गव्हर्नमेंट जॉब लागला. पण जेव्हा सिझेरियन सेक्शन झाल्यानंतर 3 वर्षांनी मला कॅन्सर डिटेक्ट झाला. जमीन हलवली कारण तितकं लाईफ मध्ये स्ट्रगल करून तिथपर्यंत पोहोचले ते. आणि मुलगा त्यावेळेस फक्त 3 वर्षाचा होता. आवाज करा ना काय करावं कळत नव्हते. आईला पण घेतले म्हणून आम्हाला पुण्याला की असंच मला छोटं ऑपरेशन तुझे. मग मी आईला जेव्हा बोलवलं ना त्यावेळेस मी एवढी प्रिपेअर झाली सगळं झालं ते बघितलं आपण बेबीची वेळ वगैरे टाकली मी काय मला कॅन्सर सांगितलं डॉक्टरने खूप रडायला लागलं. कॅन्सर सांगितलं आणि ऑपरेशन करायचं पिशवी काढायची लागली. ज्यावेळेस ऑपरेशन झालं पूर्ण पिशवी काढल्या ओव्हरी काढल्या हिस्टोपॅथचा नंबर रिपोर्ट आला. हिस्टोपॅथचा रिपोर्ट आला मॅलिग्नंट कॅन्सर. 2 कॅन्सर असते एक मग विचार केला की मॅलिग्नंट कॅन्सर मध्ये जगू शकत नाही. डोळ्यांनी पेशंट बघितले की कसे मारतात. जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा माणूस फिजिकली मेंटली आणि इकॉनॉमिकली आर्थिक सगळा लॉस होतो. माझं पण असंच होतं सेम कंडिशन गव्हर्नमेंट जॉब प्रायव्हेट आणि मरायचं तर आहेच हा डॉक्टर विषय. मला डॉक्टर 3 वर्षाचे आता मला 3 वर्षाचा आहे. अजून 3 वर्ष झालं की 6 वर्षाला बाळ त्याची मदत कशी होती फॅमिली हिस्ट्री कसं असतं तेव्हा 3 वर्षाचा तो मला जे असेल ते असेल असा प्रयत्न पण घरी आहे. केमो घेतला फर्स्ट केमो इतकं डेंजर झालं पूर्ण शरीराच्या ते इन्सुलिन ते केमोचं ड्रग असं सगळं ग्लुकोज मध्ये चालवतं शरीर. मग इन्सुलिन डोस पण हाय केला. केमो घेतला घरी गेलं की इतकं डेंजर टॉयलेट झालं मला मुळव्याध. म्हणजे त्या केमोच्या असं एवढं डेंजर होतं म्हणजे टॉयलेटमध्ये गेलं त्याचा नाश्ता डेंजर आई ती मोठी आले पुण्यात फिरायला गावाकडे सगळं माझ्या मुलासाठी गावाकडे सेकंड केमो हॉस्पिटल दिवाळीची कसं माझं आलं ते हे झालं चेकअप आणि ऑक्टोबरमध्ये नाशिकच्या शिबिर होतं. पण मामा माझे सेवा सुरू तुला एक 7 दिवसाचा कॅम्प आहे. तो केमो पुढं ढकला 7 दिवसाचा कॅम्प करून तुला परत केमो घेऊ
मामाने सगळे शैक्षणिक सेवा केलं तर मामा गेले नाशिकचं शिकून वगैरे इन्सुलिन सगळं मिस्टर मावशी सगळं पहिल्या दिवशी कडी खिचडी तुमचं सगळं इन्सुलिन नाही गेलं दुसऱ्या दिवशी मेडिकल टेस्ट इन्सुलिन नाही घेतलं आणि तो परत लेक्चरला बसला मेडिसिन कसं जरा अँटीबायोटिक कसं विष म्हणून शरीर कसं मग विचार केला की ऍक्च्युली मी हे जरा केलं 14 वर्ष पाय टिकवण्यासाठी पाय टिकवला कॅन्सर मध्ये मेडिसिन घेऊन एवढं कॅन्सर होते म्हणून पण काय पिशवी वाचू शकले नाही सगळे मोठे ऑपरेशन चालू होतं काही कंट्रोलमध्ये येत विचार केला 3 वर्ष मागे बघायला मला 3 वर्षामध्ये असं काय करू शकतो विदाउट मेडिसिन जगून बघूया काय होतं मग त्या दिवशी बघून आजपर्यंत काही मेडिसिन घेत आणि घरामध्ये काही मेडिसिन नाही मुलाला पण नाही स्वतःला नाही कोणालाही मेडिसिन नाही आजूबाजूचे बघत होते नाही हे करत ते करत नंतर ती कॅन्सर झालं ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी सिटी स्कॅन 6 महिने सुरुवातीला विश्वास नसतो साधा केला 10 महिन्यांनी सिटी स्कॅन ऑनलाईन होतं हॉस्पिटलमध्ये 1 वर्षाने पेट स्कॅन केला 2019 चा जानेवारीचा दादा नेमका 40 लाख की मशीनमध्ये जे म्हणते बाबा आता तो केस क्लास होते दुसऱ्या दिवशी पेट स्कॅन केला मला म्हणाला एक इतकं स्पीड केलं म्हणजे गावामध्ये ग्रीन ज्यूस वेळेला दुपारचं सायला 4 वाजता संध्याकाळचं जेवण पण उपवास कधी घेतला नव्हता शाळांचे कोण आहे रिपोर्टाला सगळं फर्स्ट इयर आहे कमी नाही केलं माझ्या शिल्पिकाच्या वगैरे सिनियर चालत असते साधन शिकत चालत तिथं रजिस्ट्रेशन केलं आणि उपवास केलं म्हणून 19 ऑक्टोबरला उपवास केला त्याचे जिवंतपणे मेघाचे स्वर्ग बघतो ते जिवंतपणाचा स्वर्ग बघायचा असं तर वेगळं असतं जर उपवास खायला झाला किंवा एकत्रच पेट झाला चालतं पण 100% मला उपवास करते दरवर्षी 2दा अशी माझी लाईफ असते थँक्यू काय कॅन्सर होता एवढ्या आता याच्या 5 वर्ष झाली आजी बाबाची ग्रीन ज्यूस जेवण कमी बिलकुल खराब म्हणजे लास्ट टाइम आहे पण कॅन्सर काही केलं नाही ओळख कोशिश करते हैं इनके मम्मी पापा इनके भाई डॉक्टर हैं वो भी इनके पति देव भी अच्छे निर्माण था इनका बेटा भी पूरी साधना में और पूरा कुटुंब बदल गया पूरे खानदान के खाना बहुत बहुत धन्यवाद